माझा कांदा परवा दिवशी 1800 रुपये गेलेला कांदा आज 900 रुपये जात असेल आणि 900 रुपये गेलेला कांदा 300 रुपये दराने जात आहे। आम्हाला हा सौदा व्यापारी लोक व आडत लोक यांनी मनमानी करून शेतकऱ्यावर अन्याय करत येत आहेत। तरी आता सौदा कॅन्सल करण्यात यावा, ज्याचे त्याचे माल परत करण्यात यावा, सौदा मला डबल सौदा करण्यात यावा आणि चालू सौदा बंद करण्यात यावा। 4 पैसे मिळणार त्या टायमाला निर्यात बंदी करून शेतकऱ्याला त्रास देण्याचं काम केलेलं आहे सरकार। ह्या सरकारला जाहीर सांगतो, सर्व शेतकऱ्यांनी नोटाचं बटन दाबून ह्या पूर्ण मतदानावर बहिष्कार घालावा एवढीच माझी विनंती आहे, कडकडीची विनंती आहे। हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन नोटाबंदीचं बटन दाबून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं पाहिजे शेतकरी काय आहे ते। हे फक्त हे झाला भाड्याचा खर्च, इतर खर्च म्हणतात तर बिया असेल, बियाणं असेल, खत असेल, कीटकनाशक असेल, 50 ते 60,000 रुपये खर्च येतं कांदा काढायला। तिथं टेम्पोचं भाडं माझ्या 15 पैशांनी द्यायची वेळ आली आहे। फाशी घेऊन मारायचे टाइम आला या सरकारच्या पुढं। आम्हाला यांच्या महिन्याला 2000 पगाराची गरज नाही किंवा कशाची गरज नाही। आम्ही समर्थ आमच्या पायावर, आमच्या मालाला योग्य भाव द्या, आम्ही कोणाच्या हातापाय पडायची गरज राहणार नाही। मोरे अकोला तालुका राहणार सिंदखेड इथला शेतकरी असून माझा कांदा परवा दिवशी 1800 रुपये गेलेला कांदा आज 900 रुपये जात असेल आणि 900 रुपये गेलेला कांदा 300 रुपये दराने जात आहे। आम्हाला हा सौदा व्यापारी लोक व आडत लोक यांनी मनमानी करून शेतकऱ्यावर अन्याय करत येत आहेत। तरी आता सौदा कॅन्सल करण्यात यावा, ज्याचे त्याचे माल परत करण्यात यावा, सौदा मला डबल सौदा करण्यात यावा आणि चालू सौदा बंद करण्यात यावा। ही आमची सगळी शेतकऱ्यांची मागणी आहे। मागणी तुमची सौदा करण्यात यावा, आता डबल सौदा। ते सर्व शेतकरी म्हणून आम्ही गेट बंद करण्याचा प्रयत्न करा, तरी आम्हाला राठोड साहेबांनी गेट न बंद करून देता आम्हाला जाऊन बसून येते। चेअरमन साहेबांपुढे बोलतो म्हणत अजून आम्हाला चेअरमन साहेबांना आमच्या पुढे आणण्यात यावा व सौदा चालू सौदा सध्या स्थगित करण्यात यावा, डबल सौदा काढण्यात यावा। डबल साहेब माझा जाणताय, साहेब माझं जाणताय, मी आमच्या शेतकऱ्यांचे शाख या म्हणतात ज्यावेळी ह्या लोकांच्या पगारी वाढत नाही त्यावेळेला आंदोलन करतात, महिना रजेवर जातात। आम्ही काय करायचं? आम्ही कोरोनामध्ये ह्याला पोहोचतो या लोकांना, त्याला जय जवान जय किसान होता, आता म्हणून किसान आणि सांगतो व्यापाऱ्यांनी माल भरणे आजच्या सौदा परवाच्या मार्केट त्या लेवलला मार्केट चालू आहे। आज बेंगलुरूचं मार्केट 1800 रुपये चालू आहे, सोलापूर मार्केट 900 रुपयाच्या वर 1 रुपया पण जात नाही। ठीक आहे, होय बोला। मी वैभव शिंदे, राहणार नेकनूर, तालुका जिल्हा बीड। तिथून आज सोलापूर मार्केट यार्डात कोथिंबीर आणि मेथी विक्रीसाठी आणली होती। ती विक्रीसाठी आणण्यासाठी मला प्रत्येक गड्डीसाठी 1 रुपयाचं भाडं द्यावं लागलं आणि त्या भाड्याचं आणि मला इथं भेट आल्यावर त्या मेथी असेल, कोथिंबीर असेल, त्या गड्डीला 1 रुपयाचा भाव भेटतोय। तर मग इथं आणून मी त्यामुळे ती रस्त्यावर फेकून दिली आहे। 1 रुपयाला विकली तरी कुणी घ्यायला तयार नाही, त्यामुळं ही रस्त्यावर अशी फेकून देण्यात आली आहे। सरकार एकीकडे घोषणांचा पाऊस करतंय, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देऊ म्हणून सरकार ज्यावेळेस सत्तेत आलं, आज त्याला 10 वर्ष पूर्ण होत आली तरी शेतकऱ्याचे मालाला हमी भाव तर सोडा, उलट पहिल्यापेक्षा कमी अर्ध्यानी भाव कमी झाले प्रत्येक शेतीमालाची। आमच्यासारख्या युवकांनी नोकरी शोधात गेलं तर तिकडं सरकार नोकरी उपलब्ध करून देत नाही आणि आम्ही इकडं शेती करावं तर आमच्या पिकाला हे भाव आहे। मग आम्ही नेमकं करायचं काय ते सरकारने स्पष्ट करावं। एकीकडे सरकार आरक्षणाच्या मागणीवर कोणची ठोस भूमिका घेत नाही, आम्हाला आरक्षण नसल्यामुळे नोकरी भेटत नाही,
आम्ही शेतकरी असल्यामुळे आम्हाला शेती करावी लागते, पर्याय नाही, आणि त्या शेती मालाला सरकार भाव देत नाही. मग नेमकं आम्ही जगायचं की मारायचे सरकारने स्पष्ट करावं. आणि माझी सरकारला एक हात जोडून विनंती आहे, एक तर तुम्ही आमच्या मालाला हमी भाव द्या, अन्यथा शेतकऱ्यांना गांजा लागवड करण्याची परवानगी द्या. ही माझी कळकळीची विनंती राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला आहे. आमच्या जर मालाला योग्य भाव भेटत नसेल, आमच्या केलेल्या कष्टाचं जर तुम्ही किंमत करत नसाल, आम्ही 6 रुपये 7 रुपये काय परवडणार आहे? एकरी कमीत कमी 50 ते 60,000 रुपये खर्च येतं कांदा काढायला. इथं टेम्पोचं भाडं माझ्या पदर पैशाने द्यायची वेळ आली आहे. फाशी घेऊन मारायचे टाइम आला या सरकारच्या पुढं. बाहेर देशाहून कांदा आयात निर्यात करून मागून यांनी विकायला लागले, ते इथलं कांदा नासून चढून टाकायला लागले. ते आम्हाला यांच्या महिन्याला 2,000 पगाराची गरज नाही किंवा कशाची गरज नाही. आम्ही समर्थ आहे आमच्या पायावर. आमच्या मालाला योग्य भाव द्या, आम्ही कोणाच्या हातापाय पडायची गरज राहणार नाही. किंवा वर्षाला यांना आमची कर्जमाफी करा, हे करा साहेब, ते करा म्हणायची आम्हाला कोणाची गरज भासणार नाही. आम्ही आमच्या मनगटात दम आहे, कष्ट करून आम्ही आमचं उदरनिर्वाह करू शकतोय. पण ह्या सरकारनं कांद्याची निर्यात बंदी आयात बंदी उठवावी आणि सगळ्या शेतकऱ्यावर उपकार करावे, एवढीच माझी विनंती आहे. नाव सांगा. माझं नाव शरीफ पठाण, उस्मानाबाद जिल्ह्यातून आम्ही. कांद्याची निर्यात बंदी झाल्यामुळं कांद्याचा भाव पूर्ण कोसळलेला आहे. जागतिक बाजारात कांद्याला पूर्ण मागणी असताना भारतानं निर्यात बंदी ऐन टायमाला शेतकऱ्याला 4 पैसे मिळणार त्या टायमाला निर्यात बंदी करून शेतकऱ्याला त्रास देण्याचं काम केलेलं आहे सरकार. ह्या सरकारला जाहीर सांगतो, सर्व शेतकऱ्यांनी नोटाचं बटन दाबून ह्या पूर्ण मतदानावर बहिष्कार घालावा, एवढीच माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. आणि येणाऱ्या काळात येणारी जी तरुण पिढी आहे त्यांना संधी द्यावी, तरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे. कारण येणारे नेतेही स्वाम्या गेला का गोम्या येतोय, त्यामुळं आपल्या पूर्ण शेतकरी बांधवांचं नुकसान करण्याशिवाय दुसरं काय नाही. एकही माल नाही. जागतिक बाजारात पेट्रोलचा भाव वाढल्यावर भाव वाढवता, जागतिक बाजारात जर कांद्याची निर्यात मागणी असताना तुम्ही कांद्याची निर्यात बंदी लगी करता, त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतंय. हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन नोटाबंदीचं बटन दाबून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं पाहिजे शेतकरी काय आहे ते. काय नाव काय? माझं नाव सचिन शिरसट, येलमवाडी, मोहोळ तालुका. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.